नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन पवार. मी आज तुम्हाला आयुष्मान भारत वयवंदना कार्ड कसे काढायचे हे सांगणार आहे. तरी केंद्र शासनाने आयुष्मान भारत वयवंदना कार्ड हे ज्येष्ठ नागरिकांसाठी बंधनकारक केलेले आहे. आणि आता यापुढे ज्येष्ठ नागरिकांना उपचार घेण्यासाठी फक्त आयुष्मान वयवंदना कार्ड आणि आधार कार्ड हे दोनच डॉक्युमेंट गरजेचे आहेत. तरी प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आयुष्मान ॲप डाउनलोड करायचं आहे. आयुष्मान ॲप डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ॲप ओपन होईल अशी स्क्रीन दाखवेल तुम्हाला. त्यानंतर ही प्रायव्हसी पॉलिसी ॲक्सेप्ट करून घ्यायची आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर पुढं दुसरी स्क्रीन येईल. याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, बेनिफिशरी आणि ऑपरेटर. तुम्हाला बेनिफिशरीमधून KYC करायची आहे आयुष्मान वयवंदना कार्डची. कॅप्चा कोड टाकून मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली लॉग इन बटन आहे. लॉग इन बटनावर क्लिक करण्याच्या आधी कॅप्चा कोड आहे तो टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होईल. खाली ऑप्शन आहे क्लिक हिअर फॉर एनरोलमेंट, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. ज्यांचे कार्ड काढायचे आहे त्यांचा. खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर खाली डिटेल्स ओपन होतील तुमचे. ज्यांचं आयुष्मान वयवंदना कार्ड काढायचं आहे त्यांच्या नावासमोर नॉट एनरोल्ड ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याची माहिती दिसेल तुम्हाला समोर. त्याच्यामध्ये फादर किंवा त्यांच्या पतीचे नाव टाकायचे आहे आणि आधार OTP या बटनावरती क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आय ॲक्सेप्ट करून अलाव करायचं आहे. ते केल्यानंतर 2 OTP येईल. एक आधार OTP येईल आणि दुसरा मोबाईल OTP. दोन्ही OTP टाकून घ्यायचे आहेत वेगवेगळे सेपरेट. OTP टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली स्क्रीन जी आहे ती प्रोसेसिंगमध्ये जाईल तुमची. प्रोसेसिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही इलिजिबल आहात, म्हणजे 70+ वयाच्या KYCसाठी इलिजिबल आहात. त्यानंतर तुमचे बेनिफिशरीचे डिटेल्स येतील. डिटेल्समध्ये कॅप्चर फोटो एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून फोटो काढून घ्यायचा आहे समोरासमोर. त्यानंतर पेशंटची कास्ट निवडायची आहे. पेशंटचा पिनकोड टाकायचा आहे आणि पूर्ण पत्ता पेशंटचा टाकून घ्यायचा आहे. तालुका, जिल्हा, गाव कोणतं आहे ते टाकून घेतल्यानंतर तुमचं KYC सक्सेसफुल म्हणून दाखवेल. ज्यावेळेस तुमचं KYC सक्सेसफुल होईल त्यावेळेस तुमचं आयुष्मान वयवंदना कार्ड जनरेट होईल. ते जनरेट झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोडही करता येते आयुष्मान कार्ड. KYC कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर ओके करून कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि स्टेटस बघायचा आहे तुमचं आयुष्मान कार्ड तयार झालेलं आहे का नाही. आणि लगेच डाउनलोड पणही करता येते आयुष्मान कार्ड. तरी झालेलं आहे, अप्रूव्ड झालेलं आहे. तुम्ही कार्ड डाउनलोड करू शकता. तर ही होती पूर्ण माहिती आयुष्मान वयवंदना कार्ड कसे काढायचे. तरी अशीच माहिती पुढे हवी असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.